इथं कुठला मंत्री आला नाही, कुठला आमदार आला नाही, धनगराची पोरं इथं मरायला लागलेत। आमचे पण समाज बांधव का गाफील राहिले तेही आम्हाला समजत। माझा समाज काही झोपलाय का इतका दिवस? कोरलेला समाज एकत्रित कधी येणार आहे? या समाजासाठी आम्ही काय करू? आम्ही विनंती मी करतो तुम्ही की 4 तारखेच्या मेळाव्याला आपली ताकद दाखवा। कुठला मंत्री आला नाही, कुठला आमदार आला नाही, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तहसीलदार आलते, प्रांत अधिकारी आलते, DYSP आले होते, परंतु कोणी अजूनपर्यंत आमची दखल अंदाजी घेतली नाही। धनगराची पोरं इथं मरायला लागलेत। या जातीवर कायमच अन्याय होत आलाय आणि ज्या पद्धतीने 7 दिवस झाला आमच्याकडे कोणच लक्ष देत नाही, ना कुठला मंत्री लक्ष देत नाही, ना अजून आमचे पण समाज बांधव का गाफील राहिले तेही आम्हाला समजत नाही। एवढे दिवस झालं जर आपल्या धनगराची पोरं इथं मरायला तयार झाले तर मोठ्या संख्येने आजूबाजूच्या गावातनं तर लोकांनी इथं आलं पाहिजे। आटपाडी असेल, फलटण असेल, पण कोणी येताना दिसत नाही। आज 2 दिवसाच्या नंतर ना आम्ही इशारा मेळावा ठेवलाय 4 तारखेला रविवारी या मसवड नगरपंचायतच्या समोर इशारा मेळावा ठेवलाय। आता त्या किती लोक येत आहेत माहित नाही, पण लोकांचे फोन तर येत आहेत आम्हाला की आम्ही मोठ्या संख्येने इथे येऊ। जर खूप मोठा मेळावा जर झाला, आपल्या व्हिडिओच्या मार्फत मी धनगर बांधवांना महाराष्ट्रातल्या विनंती करू इच्छितो की तुम्ही मोठ्या संख्येने इथे या। आपल्याला या आरपारची लढाई लढायची आहे। आम्ही 19 दिवसाचं उपोषण लोण मध्ये केलं, परत आज 7वा दिवस आहे, मरायला तयार झालोय। तुम्ही फक्त आम्हाला साथ देऊ शकत नाही आणि मोठ्या संख्येने या मसवड या ठिकाणी या। हा मेळावा जर मोठा झाला तर सरकारला आम्ही झुकवू शकतो। आपली साथ जर भेटली तर आम्ही या सरकारला वाचा फोडू शकतो, त्यांना आपले जे न्याय हक्काचं आरक्षण आहे ते त्यांच्याकडून हिसकावून घेऊ शकतो। यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने या मसवड शहरात 4 तारखेला याल अशी मी आशा आपल्याकडून ठेवतो। जय मल्हार। सर्व समाज बांधवांना माझी एक कळकळीची विनंती आहे की आम्ही या ठिकाणी 7 दिवस उपोषण करून जर आमची एक रास्त मागणी महाराष्ट्र शासनाकडून केंद्र सरकारला 1-2 ओळीची शिफारस पाठवायची आहे, याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठल्याही आदिवासी समाजाच्या विरोधात जाण्यासारखं सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडत नाही। आम्ही फक्त एक रास्त मागणी मागितली की आम्हाला आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही, पण आम्हाला आरक्षण देऊ शकतोय फक्त केंद्र सरकार, जे फक्त दुरुस्तीच्या शिफारसीनं ती फक्त D चा R करण्याचे राज्य शासनाने केंद्राला शिफारस पाठवावी। आणि या रास्त मागणीसाठी आम्हाला 7 दिवसाचे उपोषण करण्यास भाग पडतंय हे राज्य सरकार। मग माझा समाज काही झोपलाय का इतका दिवस? बऱ्यापैकी या मसवड भागात बहुसंख्येने धनगर समाज असताना सुद्धा या ठिकाणी समाज यायला तयार नाही। आणि मग लोक जागी कधी होणार आहे? हा विखुरलेला समाज एकत्रित कधी येणार आहे? या समाजासाठी आम्ही काय करू? आम्ही जीवाचं बलिदान जर तयार द्यायला असेल तर लोक एकत्रित काय येत नाही, यावर फार तर विचार करण्याची समाज बांधवांनी गरज आहे। यासाठी बहुसंख्येने महिलांनी, पुरुषांनी, मुलांनी या निर्धार मेळाव्याला, या इशारा मेळाव्याला 4 तारखेला यायचं आहे। परत स्थानिक आमदार इथला गुलाल उधळण्यासाठी येतात, इथून फक्त 100 मीटरवर महात्मा फुलेंचा पुतळा त्या ठिकाणी येतात, पण तिथून इथे पण येत नाहीत, कारण धनगरांच्या मतावर ते निवडून आले, त्यांचं धनगरांचं वावलं त्यांना काय। माझ्या घरात अशी दुःखद घटना घडली की माझी चुलती एक्सपायर झाल्या, पण मी या स्टेजवरून तुमच्यासाठी उठलेलो नाही, कराडमध्ये नवल्या उपोषणला बसलो, तिसऱ्यांदा इथून काहीतरी मला मसवडच्या शहर इथून न्याय मिळेल। माझ्या समाज बांधवांना भगिनींना एक विनंती मी करतो तुम्ही की 4 तारखेच्या मेळाव्याला आपली ताकद दाखवा। तर अंतरिम सराडी सारख्या मराठवाड्यातील माझ्या भगिनी मनोज दादांना आरक्षणासाठी आपले घरदार सोडून प्रसंगी कपाळाचं कुक्कू पुसून सुद्धा बाहेर पडल्या होत्या। त्या महिलांचं थोडं तरी उदाहरण घ्या। तुम्ही मेंढरा मागे काट्या वाट्यातून फिरता, दुसऱ्याचा रोजगार दिवसभर भांगून दुसऱ्याचा रोजगार करता, मुलांना शिक्षण देता, आणि त्या मुलांना जर आरक्षणासाठी नोकरी मिळत नाही आणि तुम्ही जर घरात रडत बसत असेल तर त्याचा काही उपयोग तुमच्या जिंदगीत नाही। माझ्या भगिनींना, ताईंना, तरुणींना, माझ्या अक्कांना, मावशींना एकच विनंती की येणाऱ्या 4 तारखेला तुम्ही तुमच्या घरात रानातली मेंढरू सगळी कामं सोडून या मसवडमध्ये या नगरपरिषद समोर होणाऱ्या उपोषणला
तुम्ही यावं एवढीच विनंती माझ्या सगळ्या भगिनींना करतो. शासनाचा कुठलाही अधिकारी येत नाही, काय नाही, ते सगळी येतील, पण तुम्ही तुमची ताकद दाखवा एवढंच तुमच्या पुढे मी विनंती करतो. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.